गुळाचे गुलगुले तर तुम्ही नेहमीच बनवत असाल, पण सोडा न वापरता आज आपण मऊ लुसलुशी जाळीदार गुळाचे गुलगुले तयार करणार आहोत. बाहेरून अगदी कुरकुरीत क्रिस्पी आणि आतून मऊ लुसलुशी जाळीदार. तर कसे बनवायचे हे गुलगुले सोडा न वापरता यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका भांड्यामध्ये 1 कप बारीक चिरून घेतलेला गूळ घ्यायचा आहे. आता ज्या कपने किंवा ज्या वाटीने आपण बारीक चिरून घेतलेला गूळ आहे त्याच वाटीने अर्धी वाटीला थोडंसं कमी पाणी इथे आपण यामध्ये घालायचं आहे. आता पाणी घातल्यानंतर हा जो गूळ आहे तो संपूर्ण पाण्यामध्ये आपल्याला या विरघळवून घ्यायचा आहे. एकसारखं इथे आपल्याला एका चमच्याच्या साहाय्याने हे या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे. गूळ इथे आपण बारीक चिरून घेतल्यामुळे पटकन विरघळला जातो, यासाठी इथे आपल्याला गूळ थोडासा बारीक चिरून घ्यायचा आहे. आता 2 ते 3 मिनिटांनंतर पाहू शकता हा जो गूळ आहे तो पाण्यामध्ये संपूर्ण असा विरघळलेला आहे. आता गूळ पाण्यामध्ये विरघळल्यानंतर इथे आपल्याला गॅसचा फ्लेम लगेचच बंद करून घ्यायचा आहे, नाहीतर गुळाचे पाणी हे आटू शकते. आता इथे मी गॅसचा फ्लेम हा बंद करून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा बडीशेप पूड घालून घ्यायची आहे. बडीशेप थोडीशी छान अशी भाजून घ्यायची, त्यानंतर मिक्सरला बारीक करून घ्यायची. थोडीशी ओबडधोबड अशी इथे आपल्याला पूड तयार करून घ्यायची आहे. आता हे गुळाचे पाणी आपण एका साईडला ठेवून देणार आहोत. आता ज्या कपने आपण बारीक चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे त्याच कपने इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर 1-2 चमचे बारीक रवा इथे आपण यामध्ये घातलेला आहे आणि अगदी चिमूटभर असं मीठ आपण यामध्ये घातलेलं आहे. आता मीठ घातल्यानंतर इथे आपण हे चमच्याने चांगले मिक्स करून घेणार आहोत. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. आता हे मिक्स करून घेतल्यानंतर गुळाचं पाणी देखील इथं थोडंसं कोमट असं झालेलं आहे. इथे आपण गुळाचे पाणी 2 बॅचमध्ये यामध्ये घालणार आहोत. सुरुवातीलाच इथे आपल्याला संपूर्ण गुळाचे पाणी यामध्ये घालून घ्यायचे नाही. आता इथे आपण हे चमच्याने चांगले मिक्स करून घेणार आहोत. चमच्याने हे चांगलं मिक्स केल्यानंतर आता शिल्लक राहिलेले गुळाचे पाणी इथे आपण यामध्ये घालून घेणार आहोत. आता पुन्हा एकदा इथे आपण हे चमच्याने चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. रेसिपी तुम्ही इथंपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी शेअर करायला अजिबात विसरू नका. आता हे मिश्रण इथे आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता मिक्स केल्यानंतर इथे आपण अगदी थोडंसं गव्हाचं पीठ यामध्ये घालणार आहोत. 2 ते 3 चमचे इथे मी गव्हाचे पीठ यामध्ये घातलेलं आहे. ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने 2 ते 3 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता इथे आपण एक अर्धा चमचा बेकिंग पावडर यामध्ये घातलेली आहे आणि पुन्हा एकदा इथे आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आज आपण सोडा न वापरता बेकिंग पावडरचा वापर यामध्ये केलेला आहे, ज्यामुळे गुलगुले हे अतिशय हलके आणि जाळीदार तसेच बाहेरून क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतील. आता हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर सर्वात शेवटी इथे आपण अगदी थोडंसं पाणी वापरून हे पीठ हाताच्या साहाय्याने छान असं फुलवून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता इथे मी अगदी थोडंसं पाणी हातावरती घेतलेलं आहे आणि हे जे पीठ आहे ते आपल्याला आता छान असं फुलवून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिटांपर्यंत आपल्याला हे पीठ या पद्धतीने फुलवत राहायचं आहे. अशा पद्धतीने आपण जर पीठ फुलवून घेतलं तर गुलगुले मस्त आणि छान असे तयार होतात. तर पाहू शकता 4 ते 5 मिनिटांपर्यंत हे जे पीठ आहे ते मी छान असं फुलवून घेतलेलं आहे. अगदी खूप घट्टही नाही किंवा अगदी खूप पातळही नाही, या पद्धतीचं पीठ इथे तयार झालेलं आहे. आता एका कढईमध्ये तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. आता सुरुवातीला तेलामध्ये गुलगुले सोडताना हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि त्यानंतरच हे गुलगुले तेलामध्ये सोडायचे, जेणेकरून ते पटकन तेलामध्ये सुटले जातात.
आता मंद आचेवरती इथे आपण हे गुलगुले छान असे तळून घ्यायचे आहेत. गुलगुले तेलामध्ये सोडताना गॅसचा फ्लेम हा फुल ठेवायचा आणि 1-2 मिनिटांनंतर गॅसचा फ्लेम हा कमी करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता मंद आचेवरती आता इथे आपण हे गुलगुले छान असे तळून घेणार आहोत, जेणेकरून ते आतून सुद्धा छान असे शिजले जातील. आता हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत इथे आपण हे गुलगुले छान असे तेलामध्ये तळून घेतलेले आहेत. तर पाहू शकता याला कलर देखील छान असा आलेला आहे आणि अगदी बाहेरून क्रिस्पी आणि कुरकुरीत इथे हे तयार झालेले आहेत. आता याच प्रकारे इथे आपण बाकीचे सुद्धा सर्व हे गुलगुले तयार करून घेणार आहोत. तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हे गुळाचे गुलगुले नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. थँक्यू.